खत्म हो गया है, देखो ना ये रोड का खाली निकल रहा है। ज्याची इकडे आहे ज्याची इकडे आहे त्याची नदीच्या त्या भागाला पण आहे बाई सातचा एरिया निवेदन देऊन देऊन थकले लोक पडतात काही एखादीच्या जीव जाण्याची वाट पाहत आहे का दोन एक मेले पाहिजे का इथे मार्ग आता दोघं देवीचा टाइम येणार आहे, आता गणपत्या बसतील देव्या बसतील सगळे सणासुदाचे दिवस आहे अब इसके बाद अगर हमने आपको निवेदन दिया अगर इसका जाती अगर कभी जानी नुकसान होता है तो आप रहेंगे पूर्ण नाही करणे जवाब तो करो तुम पूर्ण नाही करणे पट्ट्या तर करा तुम्ही मग पट्टा करो कम से कम पट्टा तो करो पैसे आहे ना तुमच्याजवळ आपण सक्तीनं वसुली करा ना आम्ही जर आडवे आले तर आम्हाला आडवा पाडा तुम्ही उडवाळवीचे उत्तर द्यायचे नाही त्याला आला बिला भिकारी नको समजा तुम्ही उडवाळवीचे उत्तर द्यायचे तुम्ही लोकांचे नौकर आहे ये जो समझ रहे होंगे कि उड़वाड़ू उत्तर देंगे ये चलने का नहीं ताला लग जाएगा नगर पालिका को 15 दिन के अंदर आप जवाब नहीं दे रहे कुछ हो रहा है तो आपण रस्ता बघून फिरचा रस्ता जो आहे हा फिरचा रस्ता आम्ही बघून घेतो किती भरतोय किती नाही त्याचं एस्टिमेट वगैरे तयार करून लवकर काम चालू करून घेऊ मोस्टली गणपतीच्या आतच आपण तयार करू सर आपला वरणगाव शहरात अयोध्यानगर मकरनगर इथे पाणी साचलं होतं लोकांच्या घरात पाणी तिकडे गेलं चाललो तिकडे साईडला त्याच्यावर काय कारवाई? यांच्या विनंतीनुसार मी इकडे आलो हा. हे रस्ता बघा या रस्त्यावर आता बरेच लोक पडले त्यांना लागलाय मग रस्ता करू ना आपण आता किती दिवस माझी सगळ्यांना विनंती आहे की व्यवस्थित चालवा आपण रस्ता तयार करू किती दिवसात होईल साहेब आता ते आपल्याला एस्टिमेट तयार करून त्याचं बजेट काढून एक मिनिट थांबा जरा हे बजेट काढणार एस्टिमेट काढणार तिथपर्यंत आमदारकीचं आपल्या आमदारकी येणार परत आचारसंहिता लागणार हे म्हणणार आचारसंहिता लागू झालेली आम्ही काही करू शकत नाही यांचे हे उडवळवीचे उत्तर आहे बाकी दुसरं काहीच नाही हे लोकांना चुके बनवायची मशीन आहे एक मिनिट जागा वरणगावकरांनी जागा व्हायला पाहिजे हा मी पण त्याच्याकडून करून घ्या नंतर त्याला पैसे काढून द्या क्या करेंगे फिर जरा बात हो गई अभी आचारसंहिता लागली आम्ही काय करू शकतो सीओ साहब को सब गाँव वालों की तरफ से निवेदन दिए थे आज सीओ साहब ने 15 दिन के बाद यहाँ आए और 15 दिन के बाद वो बोलते हैं कि हम बोले पहले हम देखेंगे इसका एस्टिमेट बनाएंगे ये बनाएंगे और ये रोड के ऊपर रोज लोग गिर रहे उन्होंने सिर्फ हमें आश्वासन देके गए कि बोले हम 15 दिन के अंदर बना लेंगे 15 दिन में नहीं ये रोड जल्दी से जल्द बनने को होना क्योंकि 15 दिन तो निवेदन देने को हो गए अभी तक नगर परिषद क्या कर रही थी सीओ साहब क्या कर रहे थे सिर्फ उन्होंने आश्वासन दे गए और उन्होंने अगर ये 15 दिन के अंदर नहीं ये जो इमरजेंसी रोड है ये 1-2 दिन में ही काम चालू करने को होना और बाकी का तो पूरा मिरुनुक मार्ग बनाने को होना और अगर सीओ साहब ने अगर 15 दिन के अंदर नहीं करे तो सभी यहाँ पे सभी गाँव वाले धरने आंदोलन जो भी लोकशाही मार्ग से जो भी आंदोलन हम करेंगे और गाँव के लिए लड़ते रहेंगे दिवसापासून या ठिकाणी पाईपलाईनच्या कामानिमित्त मोठे मोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत अनेक दिवसापासून या ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं असून आज रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत साहेब यांना या ठिकाणी आम्ही सर्वांनी आणलं आणि प्रत्यक्ष त्यांना पाहणी करून प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे ते दाखवलेलं आहे संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग किंवा गावातील ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे खड्डे पडलेले आहेत उमर कॉलनीचा विषय असेल अक्सानगरचा विषय असेल किंवा गावातल्या ज्या ज्या कॉलन्या आहेत ज्या कॉलन्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती ताबडतोब काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून पूर्ण रस्ता न करता आज रोजी येणाऱ्या देव्या गणपतीच्या सणाचा किंवा जे जे सण येत असतील त्याचा विचार करून सण लवकरात लवकर कमीत कमी मिरवणुकीच्या मार्गाचं काँक्रिटीकरण करण्यात यावं अशा प्रकारची मागणी सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे
की टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर आचारसंहिता लागण्याच्या आतमध्ये सदरच्या रस्त्याचं काम आम्ही सुरू करू आणि रस्ता सुरळीत करून देऊ अशा प्रकारचं वचन अभिवचन या ठिकाणी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. सदरचं काम येत्या 15 दिवसाच्या आत चालू न झाल्यास याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आणि आंदोलनाच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सदरच्या गोष्टीला जबाबदार राहतील. सगळ्या कार्याध्यक्षांना त्यांना सर्वांना विनंती करतो की आमचा हा रोड आहे, हा जामा मस्जिद लवार गल्ली सगळा सोनाग्राम मेन रोड आहे. मेन रोड असा परिस्थिती झाला. काल 2 जण खाली पडले आणि त्यांना सुद्धा दवाखान्यात नेलेले आहे. तरी त्या या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी ही अशी आमची विनंती आहे. आम्ही जरूर तुम्हाला हे विनंती करतो की हे रस्ता प्रकारात लवकरात लवकर करावे ही आमची विनंती आहे. इतना मिरोनुक का है रास्ता, ये दोनों बाजू से खड्डे करके रखे ले, यहाँ गरीब इंसान भी जाता, बच्चे भी स्कूल वाले जाते और एक्सीडेंट हो रहे हैं, इनके गिर जा रहे. एक गाड़ी पास होना और दूसरी गाड़ी आई कि समझो दोनों तरफ से ट्रैफिक जाम हो जाता. तो इसमें कुछ ना कुछ घटना हो रही है. हमने आज नगर पालिका से सीओ साहब को बुलाकर राजू को हम सब मिलकर गए. यहाँ कोई पार्टियाँ फिरटिया का ना कोई इसका चक्कर नहीं है. ये गांव का विकास के वास्ते गए थे और उन्होंने बोले 15 दिन के अंदर हम ये तुमको निर्णय लेके रास्ता गणपति के पहले हम तुमको करके देते.